गुड मॉर्निंग. यावेळी टाईम सांगेन तर सकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आजचा वार सोमवार आहे. तारीख आहे 2 फेब्रुवारी. तुम्ही म्हणता ना की ताई तारीख सांग, वार सांग आणि टायमिंग सांग, म्हणजे आम्हाला समजतं की कधीचा व्हिडिओ कधी येत आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आजकाल थोडेसे लेट येत आहेत. तर हा सोमवारचा व्हिडिओ आहे आणि आज तुम्हाला आज येत आहे. तर आज मी करत आहे नवं म्हणा किंवा गहू चढवणं म्हणा, म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी भाषा असते, वेगवेगळे नाव दिले असतात. आज सत्यनारायण पूजन आहे. एक ताई म्हणत होत्या ताई इतकं सगळं करत आहे, म्हणजे साफसफाई करत होते मी 3-4 दिवस झालं, तर काही घरी कार्यक्रम आहे का? तर कार्यक्रम काय, नवं चढवायचं आहे आणि श्री सत्यनारायणची पूजा करायची असते, त्यामुळेच हे सगळं केलं जातं. तर आता सगळी सकाळची कामं झालेली आहेत, फक्त आतमधली आणि बाहेरचं अंगणाचं राहिलेलं आहे, कारण पहाटे काही दिसत नव्हतं बाहेर आणि लाईट पण नाही आहे इकडं, म्हणजे कालपासून लाईट नाही आहे. काहीतरी कार्यक्रम आहे, काही आहे आपल्या घरी, त्या दिवशी लाईट मात्र राहत नाही, हे मात्र गॅरंटी आहे. रात्रभर लाईट नव्हती आणि आता पण आलेली नाही आहे. आणि ठीक झालेले, कालच मी शेंगदाणे वगैरे भाजून वाटून ठेवलं, भरडा दळून ठेवलेला आहे, तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल, आणि पाणी पण भरून ठेवलं. तसं तर मला माहिती नव्हतं की लाईट जाणार आहे, पण मी आज सगळं होणार नाही म्हणून मी सगळं आवरून ठेवलेलं होतं आणि हे ठीक पण झालेलं आहे, कारण आज लाईट नाही आणि आली पण नाही आहे, म्हणजे दुपारपर्यंत आज लाईटच आलेली नव्हती. तर असो, इकडं अगोदर मी हळदीचं पाणी घेतलेलं आहे आणि यांच्यासाठी चहा वगैरे बनलेले आहे. सगळ्यासाठी गॅसवरतीच पाणी ठेवून दिलेलं आहे मी, कारण लाईट नाही आहे त्यामुळे पाणी पण गरम झालेलं नाही आहे, म्हणून सगळ्यांना मी इकडं कळशीत पाणी ठेवून दिलेलं आहे. जे गिझर बसवलेलं आहे त्याचं पाणी ना, म्हणजे त्या बटनामध्ये काय फरक झालेला आहे काय माहिती, म्हणजे त्या गिझरची सेटिंग बिघडलेली आहे, त्यामुळे काय होत आहे ना, पाणी एकदम गरम कडक तरी येणार नाही तरी खूप थंड येणार असं होत आहे. म्हणून म्हणलं आता त्याला ते बटणं फिरवत किंवा त्याची सेटिंग करत बसण्यापेक्षा गॅसवरती ठेवून दिलेलं ठीक आहे. म्हणून सगळ्यांना पाणी अगोदर मी गरम करून दिलेलं आहे. सगळ्यांची आंघोळ वगैरे झालेली आहे, माझी पण लवकरच झाली, आणि अगोदर मी सगळ्यांना चहा बनवून दिला आणि संग श्री सत्यनारायणचा प्रसाद पण मी बनवत आहे, म्हणजे रव्याचा प्रसाद मी बनवत आहे. आणि आज पुरणपोळीचा स्वयंपाकी बनणार, पाहुणे पण येणार, म्हणजे आज खूप गोंधळ आहे. पण अगोदर श्री सत्यनारायण पूजन आम्ही मांडून घेणार आहोत. कथा वगैरे झाल्यानंतर मग निवांत मी स्वयंपाक करणार आहे. तर रवा इकडं भाजून घेतला, छान तुपामध्ये परतून घेतला आणि साखर पाणी ठेवून मी चासणी बनवून घेतली आणि त्यामध्ये भाजलेला रवा टाकून मी शिजवून घेतलेला आहे. विलायची पावडर टाकलेली आहे, थोडंसं वरून तूप टाकलेलं आहे, छान मिक्स करून घेतलं. जास्त एकदम शिऱ्यासारखे शिजवायचं नाही, फक्त मिक्स करायचं आहे चाचणीमध्ये आणि वरून तूप टाकायचं आहे. एकदम छान सत्यनारायणचा प्रसाद बनलेला आहे. तर प्रसाद वगैरे बनवून झाले, यांचं पण आवरून दिले, हे गॅरेजला गेलेले आहेत आणि थोड्या वेळात परत येतील ते, कारण ब्राह्मण देवता ही 6:15 येणार आहे. त्यांनी कालच टायमिंग सांगितलेलं आहे, कारण त्यांना दुसऱ्या ठिकाणी पूजा करण्यासाठी जायचं आहे. आता सगळ्यांच्या घरी सत्यनारायणची पूजा होते 15 दिवस, म्हणजे अमावस्यापर्यंत, तर त्यांना 2-4 घरी जायचं आहे असं म्हणत होते, त्यामुळे थोडंसं लवकर येणार आहे तिथं. आणि ठीक पण आहे, अगोदर मी पूजा वगैरे आवरून घेतो, मग त्यानंतर निवांत मी स्वयंपाक करते. तर अगोदर मी अंगणाची साफसफाई करून घेते. तर अंगणात पाणी शिंपलेले, पोर्समध्ये पाणी टाकलं, कारण लाईट तर आली नाही. दररोज मी बोर चालू करते, सगळ्या झाडांना पाणी देते, पोर्स धुवून घेते आणि अंगणात पण शिंपवून घेते. पण आज ना एकतर कामं जास्त आहेत आणि त्यामध्ये लाईट पण नाही आणि वेळ पण भरपूर लागत आहे, तर असं कधी असं होतं ना. तर झालेली ही सगळी बाहेरची कामं, फक्त रांगोळी काढायची राहिलेली आहे. आणि आज ना कितीही मी आवरून ठेवलं तरी पण एक्स्ट्राच कामं होत आहेत, म्हणजे रांगोळी पण डब्यातली संपलेली आहे, ते पण मला काढायची आहे. तर रांगोळी काढून घेते, व्हाईट कलरची आणि कलरफुल सगळ्याच रांगोळ्या मी काढून घेणार आहे. सगळा डबा रिकामा झालेला आहे आज, आणि फुलं पण मी घेऊन आलेली आहे, कारण नंतर आता फुलं वगैरे कधी येणार. अगोदर मी देवपूजा करून घेते आणि श्री सत्यनारायण पूजा मांडल्यानंतर, म्हणजे जे पूजेचं काम आहे अगोदर आम्ही करून घेतो, मग त्यानंतर निवांत मी स्वयंपाक करणार आहे. म्हणजे संघ दोन्ही कामं केलं, धावपळ खूप होते आणि एकही व्यवस्थित होत नाही, तिकडं थोडंसं इकडं थोडंसं नुसती पळापळ सुरू होते. म्हणून म्हणलं निवांत पूजा वगैरे अगोदर करून घेऊया. आणि तसं तर 12-1चं टायमिंग आम्ही पाहुण्यांना दिलेलं आहे. गावाकडून आई बाबा येणार आहेत, जाऊबाई दीर सगळेजण येणार आहेत, तर स्वयंपाक पण थोडासा जास्तच असणार आहे. मदतीला कोणी नाही, तसं तर मी पूजाला सांगितलेलं होतं की थोडंसं लवकर आहे, पण तिचं पण आता नव्याची साफसफाई सुरू आहे तिची, म्हणजे आम्ही पुण्याला गेलो होतो, आल्यापासून सगळ्याची धावपळ सुरू आहे. तिकडे आईचं तसंच आहे, पूजाचं तसंच आहे आणि अरुणाचं पण तसंच आहे, कारण आता सगळ्यांची धावपळ आपापली सुरू आहे. म्हणून मी जास्त तिला असं म्हणजे फोर्स केलेलं नाही आहे. जर येणं झालं तर येईल, नाही जमलं तर असू दे, जेवण करायला आली तरी पण बस आहे, कारण सगळ्यांची आपापली धावपळ सुरूच असते. तर इकडे डब्यात रांगोळ्या काढल्या आणि अगोदर मी रांगोळी काढून घेतलेली अंगणामध्ये, छान असे कलरफुल, बाहेरचं मेन गेटही वडून घेतलं आणि इकडे दारामध्ये मी छोटीशी रांगोळी काढली आहे. तसं तर हे जाण्या येण्यामध्ये जास्त वेळ राहणार नाही,
तरी पण जितका वेळ राहिली तितका वेळ राहिली. सणावारा दिवशी छान वाटतं ना अशी दारात वगैरे रांगोळी काढली. तर इकडं मी छोटीशी रांगोळी काढलेली आहे, कलर भरलेला आहे. तर आता झालेलं आहे सगळी बाहेरची कामं. आता स्वयंपाकाला म्हणजे स्वयंपाक आणखीन मी करणार आहे. अगोदर बाबांसाठी पाणी गरम करते, म्हणजे बाबांची आंघोळ झाली की पूजेमध्ये सगळेजण बसतील. आणि इकडं बनत आहे माझ्यासाठी चहा, म्हणजे चहा घेऊन फुल एनर्जीसोबत मी कामं आवरते. कारण सकाळी चहा बनला फक्त दोघांसाठीच बनलेला होता. मी फक्त हळदीचं पाणी घेतलेलं होतं. हळदीचं पाणी पिऊन झाल्यानंतरच एक अर्धा तासाने 1 तासानंच मी चहा वगैरे घेत असते, कारण पित्ताचा प्रॉब्लेम खूप आहे. चहा सुटत तर नाही, पण अंशापुढे चहा पिल्यानं खूप त्रास होतो. त्यामुळे हळदीचं पाणी किंवा डिकाशन चहा मी सकाळी सकाळी घेत असते. तिकडे जोपर्यंत चहा बनत आहे तो श्री सत्यनारायणचा प्रसाद काढून घेतला. यामध्ये तुळशीचं पान ठेवलेलं आहे, म्हणजे तुळशीच्या पानाला खूप महत्त्व आहे. आणि श्री सत्यनारायणच्या पूजेमध्ये तुळशीची पानं हे खूप महत्त्वपूर्ण आहेत. तसं तर तीर्थामध्येही तुळशीची पानं टाकली जातात, पण असं म्हणतात की ते टाकू नये, त्यामुळे मी प्रसादात ठेवलेला आहे. तोपर्यंत चहा पण उकळला. चहा घेतलेला आहे गाळून. आणि इकडे मी अगोदर डाळ शिजत ठेवते, म्हणजे जोपर्यंत मी बाकीची कामं आवरते तोपर्यंत निवांत तिथं पूर्णासाठी डाळ शिजेल. एक ग्लास घेतलेला आहे, ग्लासाने मी डाळ घेतलेली 3 गिलास, म्हणजे असंच घेतलं तर कमी जास्त पण होतं, त्यामुळे मी इकडं मोजून 3 गिलास डाळ घेतलेली आहे. डाळ फटकून घेतली. तसं तर घरी बनलेली डाळ आहे, त्यामुळे काही नाही यामध्ये, छान आहे. तरी पण मी फटकून घेतलं आणि धुवून घेतलेली आहे स्वच्छ डाळ. आणि इकडे जे हंडा भरून ठेवलेले आहे, म्हणजे आता पूजासाठी स्वयंपाकासाठी हेच पाणी मी घेणार आहे, कारण आता लाईट तर आलेली नाही. त्यामुळे जे पाणी मी रात्री भरून ठेवलेलं होतं तेच अनसूट पाणी मी स्वयंपाकाला घेतले. काही ऑप्शन नाही माझ्याकडे, आता लाईट तर नाही आहे. आणि हे ठीक झालेले मी हांडे वगैरे भरून ठेवलेले होते. तर आता मी अगोदर देवपूजा करून घेते, म्हणजे आपल्या घरी कशीही पूजा असो, अगोदर आपली नित्यपूजा, मग त्यानंतर आपण दुसरी पूजा मांडू शकतो. ब्राह्मण देवता येईपर्यंत मी रोजची देवपूजा करून घेते, तुळशी पूजन, उंबरा पूजन करून घेते. मग सगळी पूजेची सामग्री मी हॉलमध्ये नेऊन ठेवते. तसं तर मी कालच सगळं आवरून ठेवलेले पूजेला काय काय लागतं, कारण आज गोंधळ होणार होता आणि सकाळी लवकर ब्राह्मण देवता येणार होते, म्हणून मी सगळं आवरून ठेवलेलं आहे, कारण आज काही विसरायला नको. आणि प्रसाद वगैरेही बनवून ठेवलं, फक्त दूध आले नाही. दूध आलं तर मी तीर्थही बनवून ठेवते. तर अगोदर मी नित्यपूजा करून घेतली. फुलं घेऊन आलेली आहे आणि देवांना हळदी कुंकू चंदन वाहिलं, फुलं वाहिली. फक्त दीप पूजित करायचा होता, तितक्या दिनीचे पप्पा आले आणि म्हणत आहे सगळी पूजेची सामग्री दे. तर सगळी इथंच ठेवलेले, पण स्वतःहून घेणार नाही. त्यांचं आल्यानंतर गडबड सुरूच आहे की सगळं बाहेर आणून ठेवायचं ना तेव्हा. तर काय काय करणार मी, सकाळपासून माझी पण धावपळ सुरूच आहे. तसं तर टाईम काही जास्त झालेला नाही, सकाळचे 7 सव्वा 7 वाजलेले आहेत आता. तर अगोदर मी चौरंग स्वच्छ पुसून बाहेर नेऊन ठेवले हॉलमध्ये, आणि सगळं पूजेचं इथं ताटलीत काढून ठेवले. ते सांगितलं यांना की सगळं इथं ठेवलेलं आहे काढून, फक्त बाहेर घेऊन जावा, आणि सगळं मांडला. आणि ऊस वगैरे तिकडच्या रूममध्ये ठेवलेलं होतं. तर ऊस पण बाहेर आणलेले, तांब्याचे फांदे सगळं कालच आणून ठेवलेलं होतं आम्ही. आणि इथं जे टेबल होतं ना कम्प्युटर वगैरे ठेवलेलं, ते आम्ही खाली केलेलं आहे आणि इथंच आम्ही पूजा मांडण करत आहोत, कारण किचनमध्ये ना खूप म्हणजे येण्या जाण्यासाठी स्पेसच राहत नाही तिथं. त्यामुळे म्हटलं हॉलमध्येच ठीक आहे, तरी म्हणजे पूजेलाही वेळ भरपूर लागतो, त्यामुळे हॉलमध्येच ठीक आहे, म्हणून इथंच आम्ही पूजा मांडण करत आहोत. तर ऊस बांधलेले, चौरंग ठेवलेले, चौरंगावरती लाल नवीन कपडा अंतरलेला आहे आणि जे ज्वारीचे धाटं आणलेले होते ते साईडनं बांधलेले आहेत अशा प्रकारे. तर इकडे हे श्री सत्यनारायणची पूजा मांडत आहेत, तोपर्यंत मी इकडं किचनमधली कामं थोडीफार आवरून घेते. तसं तर स्वयंपाक वगैरे आणखीन मी करणार नाही आहे, अगोदर मी पूजन करणार आहे, म्हणजे पूजा वगैरे झाल्यानंतर मग निवांत मी स्वयंपाक करणार आहे. इकडं छान असं ऊस वगैरे बांधलेले, ज्वारीची धाटं, परत वरती आंब्याचे फांदे, हे सगळं व्यवस्थित बांधलेले. फुलाचे हार कालच आणून ठेवलेले होते आणि खूप सारी फुलं पण आणलेले आहेत. आणि काल मी वस्त्रमाळा, वाती हे सगळं करून ठेवलं. तर ज्यांचा वेट करत होतो ते पण आलेले आहेत, म्हणजे ब्राह्मण देवता आलेले आहेत. तर इकडं फुलं वगैरे सगळी पूजेची सामग्री बाहेर आणून ठेवलेली आहे. ब्राह्मण देवता म्हणत होते की मी येईपर्यंत पूजा मांडून ठेवायची ना, कारण त्यांना पण दुसरीकडे पूजेला जायचं आहे, तेच म्हणत आहेत. वर्षाला मी सांगतो, म्हणजे प्रत्येक वर्षी येतात आणि म्हणत असतात की मी येण्या अगोदर पूजा वगैरे मांडून ठेवा, तरी पण होतच नाही, कारण सकाळी घाई कुठली कामं करायची ना, मग लेट होतो. मग आल्यानंतर ब्राह्मण देवताच पूजा मांडतात. वर्षाला असंच होतं, तेच म्हणतात ते, वर्षाला असंच असतं. मी सांगून जातो की अगोदर मांडून ठेवा, पण तुम्ही कधीच मांडत नाही, आल्यानंतर मलाच मांडावं लागतं. तर मी म्हटलं तुमच्यासारखं आम्हाला थोडंच येणार आहे. तर सगळं आणून दिलेलं आहे मी. आणि इकडं ब्राह्मण देवता पूजा मांडत आहेत. वर्षाला कसं दीपक दिनेश पण राहायचे ना, त्यामुळे तितका गोंधळ व्हायचा नाही. सगळं आणणं ठेवणं, पूजा मांडणे सगळं ते दोघंजण करायचे. पण आता ते दोघंजण बाहेर गेल्यामुळे ना आमचा खूप गोंधळ होत आहे. जेही करायचं आहे ते आम्हाला करायचं आहे, आणि कधी कधी तिकडचं इकडचं सगळं आवरण्यामध्ये लेट पण होतो. तर असं इकडं दिलीचे पप्पा बसले आहेत आता सगळं पूजेची सामग्री देण्यासाठी. आणि इकडं आरती, समई,
आणि तुपाचे निरांजन 4 लावायचे. तर सगळं मी आणून दिलेले, तेल तूप सगळं आणून दिलेले, वाते आणून दिलेले, सगळं समया आरत्या तुपाचे निरांजन हे सगळं इकडं घालून घेत आहेत. आणि ब्राह्मण देवतांनी इकडं कळस मांडणी केलेली आहे आणि खाली एक कळस मांडणी, म्हणजे 2-2 वर जे चौरंगावरती कळस मांडणी केलेली आहे तिथं कृष्ण भगवानची मूर्ती ठेवली जाते अभिषेक झाल्यानंतर, आणि खालच्या साईडला जे आहे ना कळस स्थापना केली जाते. आता दूध आलेले तर अगोदर मी इकडं तीर्थ बनवून घेतलं कच्च्या दुधाचं. कच्चं दूध घेतलेलं आहे, दही, म्हावळ्याचं मध, तूप, साखर हे सगळं टाकून म्हणजे तीर्थ बनवलेलं आहे. यामध्ये फक्त तुळशीचं पान मी टाकलेलं नाही. तर यांना सगळं आवरून दिलेलं आहे. आणि अगोदर मी चहा बनवते सगळ्यांसाठी, म्हणजे ब्राह्मण देवतांनाही चहा बनवून देते. सगळेजण चहा घेतील आणि मग पूजा इकडे सुरुवात करतील. तर इकडे एक नारळ सोलून द्यायला सांगितले, म्हणजे 2 नारळ आणलेले, एक कळस स्थापनेला आणि दुसरं नारळ जे आहे ना ते फोडण्यासाठी सोलून ठेवलेलं आहे. बाकीचं तर वस्त्रमाळा वगैरे सगळं मी आणून दिलेलं आहे. आता निवांत पूजा करतील. फळं, केळी आणि सेब आणलेलं आहे. बाकीचे तर सगळं प्रसाद मी समोर ठेवलेला आहे, फुलं ठेवलेले आहेत, सगळ्या वस्तू ठेवल्या. फक्त रांगोळी काढायची राहिलेली आहे, पण पूजा मांडल्यानंतरच मी रांगोळी काढणार आहे, कारण आता तिथं हे सगळं मांडून ठेवलेलं आहे. सगळं साईडला करून मग निवांत रांगोळी काढते. तेच म्हणत आहे की पूजा वगैरे मांडून घ्या, म्हणजे निवांत मी रांगोळी काढून घेते. तर बघू शकता श्री सत्यनारायणची पूजा खूप छान असं मांडलेली आहे. खूप छान वाटत आहे, म्हणजे घरामध्ये अशी पूजा झाली ना खूप छान, मनाला खूप प्रसन्नता वाटते. आणि नव्याला आम्ही वर्षाला श्री सत्यनारायणची पूजा करत असतो घरी. तर फुलाचे हार वगैरे सगळे घातलेत, फक्त वस्त्रमाळा व्हायच्या राहिलेल्या होत्या. तर इकडे मी अगोदर वस्त्रमाळा वाहते आणि आता पूजेला बसू. बाबांचं हे आवरलेलं आहे. तर आता सगळेजणच पूजेमध्ये बसतात, म्हणजे बाबा बाहेर गेले होते, त्यांचाच वेट होत होता. आल्यानंतर आंघोळ केलेले आहेत, म्हणजे आज खूप लवकर झालं ना. बाबांचं कसं आहे टायमिंग कधी 8, कधी 9, कधी 10 असं आहे, पण आज थोडंसं लवकरच बाबांचं हे आवरलेलं आहे. तर आता सगळं झालेले पूजा वगैरे, जी ते एक्स्ट्रा पसारा होता ते मी सगळा काढला. छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे. आता सगळेजण आम्ही पूजेला बसले होतो. आसन घेतलेलं आहे. जसं जसं ब्राह्मण देवता सांगत आहेत तसं तसं आम्ही इकडे पूजा करत आहोत. म्हणजे अगोदर देवांचा अभिषेक करायचा आहे. तर इकडे अगोदर नाम ओढून घेतलेले आहेत आणि मी पण हळदी कुंकू लावून घेतलं आणि आता अभिषेक करून घेऊया. तर अगोदर मी रोजची देवपूजा करून घेतली. ठीक झालं नाही तरी खूप घाई गडबड मला नंतर झाली असती. किचनची कामं काय आपण नंतर करतो, पण अगोदर आपली रोजची देवपूजा आणि श्री सत्यनारायण पूजा, कथा, आरती झाल्यानंतर निवांत मी स्वयंपाक वगैरे करून घेणार आहे. इकडं पूजा आम्ही करत आहोत. जसं जसं ब्राह्मण देवता सांगत आहेत तशा पद्धतीनं श्रीकृष्ण भगवानचा अभिषेक करायचा आहे. ब्राह्मण देवता मंत्र म्हणत आहेत, आम्ही अभिषेक करत आहोत. आणि खूप छान वाटत आहे, मनाला खूप शांतता, प्रसन्नता खूप छान वाटत आहे. म्हणजे जेव्हा घरामध्ये अशी पूजा वगैरे होते ना, मनाला एक वेगळीच प्रसन्नता आणि शांतता असते. इकडं अभिषेक करत आहोत आम्ही, म्हणजे 2 वेळा इकडं अभिषेक केलेला आहे आम्ही. आणि इकडे ब्राह्मण देवता मंत्र म्हणत आहेत आणि जशा पद्धतीने ते सांगत आहेत तशाच पद्धतीने आम्ही करत आहोत. आणि अभिषेक झाल्यानंतर श्रीकृष्ण भगवानला इथं जे वरती चौरंगावरती कळस मांडणी केलेली आहे ना तिथं ठेवायचं असतं. म्हणजे खोबऱ्याची वाटी, त्यामध्ये तांदूळ आणि त्यामध्ये श्रीकृष्ण भगवानला विराजमान केलेलं आहे. आणि पूजन करून घेतलं. तर श्री सत्यनारायणची कथा सुरू झालेली आहे. आणि पुढची तयारी कशी केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.